तेजी संत तेजी संत तेजी संत तेजी संत तेजी संत नाम
आपली की आहे आपली की बोल हॅलो
टाळी 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 विठ्ठल 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 तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठले निनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचूनी काया वाचानी मने काया वाचानी मने झाले चिंतने डुल्लती नेनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचून निळामने विरक्त देही निळामने विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचून विठ्ठल पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ही वाट गोमठी वैकुंठासी जाता रामकृष्णी कथा दिंडी ध्वजा शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यां जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणीं भयदां जंडांदाकारपहां हस्ते स्फटिक मालिकं वददतीं पद्मासने संस्थितां वंदे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदानं शारदे जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता अजो अनंताय नित्याय शुद्धाय सच्चिदानंद नंद गुरु नमो नारायणाय हरिहर शशि शेखराय परब्रह्मानंद गुरु सच्चिदानंद नंद गुरु नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावली आदत्र यजने देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा रास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ
जेने केला हा पुरुषार्थ अनुरेणुया थोपडा तुका आकाशा येवळा जिजा माऊली तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वात्सल्यनामी तुझ्या धाडसाचे धडे गे आम्हाला तुझ्या विचारांचे घडे सोबतीला तया सवेगा जाऊ तया सवेगा जाऊ शौर्य गे आम्ही जिजा माऊली गे तुला वंदितो मी जिजा माऊली गे तुला वंदितो मी ज्यासाठी लढले शिवाजी आपुले ज्यासाठी लढले शिवाजी आपुले संभाजी ते एकले ये साजी लढला रणात पडला तानाजी सममाबळा गडाला पण सिंहा गेला गडाला पण सिंह गेला वदले छत्रपती जीवा शिवा मदारी महतर ऐसे योद्धे अमर झाले किती गर्वाने उठली शिवश्री काया गर्वाने उठली शिवश्री काया ते बहुजन वीर झेंडा राष्ट्रीय स्वाभिमानी भूषण तिरंगा 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 पुला पुंडलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रवीर संभाजी महाराज की भारत माता की मी हे माझे साथीदार हे पुढचे 5-50 लोक भारतातले बाकी सगळे पाकिस्तान अफगाणिस्तान भारतातलेच आहे ना हाय ना ओ ते उशिराने आलेले भारतातलेच आहे ना आधार कार्ड आहे पॅन कार्ड राशन कार्ड हे संडास बाथरूमचे 12,000 पाणी आडवा पाणी जिरवा विहिरी बांध 3 किलो गहू 5 किलो तांदूळ आहे ना सगळ्याकडं मग जर आपल्याकडे या सगळ्या गोष्टीतून आपण भारतातले आणि भारत माता की जय म्हणायची लाज वाटत असेल तर 116 काय आणि 216 सत्ते झाले काय आपल्यात बदल काय झाला महाराज का माझं भारतावर एवढं प्रेम आहे महाराज माझं आडनाव सुद्धा भारतीय भारत माता की जय म्हणल्याशिवाय आपलं पोट भरत अरे भारतीयत्वाचा दाखला देण्यासाठी भारतामध्ये जे राजकारण चालू आहे ते राजकारण चुलीत जाऊ द्या पण आपण जिथं जन्माला आलो ना तिथला स्वाभिमान असला पाहिजे त्याचं कारण काय भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है यहाँ का हर पत्थर हमारे लिए शंकर है और बहती हुई हर नदी हमारे लिए गंगा है ती भावना आपल्या मनात असली पाहिजे म्हणून भारत माता की संत ज्यांचा हेत विठ्ठले निनदी काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी काया वाचा आणि म्हणे झाले चिंतने डुल्लती निनदी काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी निळामणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा निनदी काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळ
संपूर्ण चराचरामध्ये व्यापून उरलेला भगवान पांडुरंग परमात्मा या जगताच्या अनुषंगाने या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय, मी काय बोलतोय तिकडे बघा, या जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय या महत्वाच्या अवस्था ज्याच्या हातामध्ये आहे. जगतच नाही माय बाप हो, जगताच्या पाठीवर निर्माण झालेली व्यक्ती, तत्व, ज्ञान, कला, गुण या सगळ्याच्या अनुषंगाने या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. अर्थात उत्पत्ती, स्थिती आणि लय. अगदी आपण ग्रामीण भागातले शेतकऱ्याच्या घरातले असल्यामुळं एक उदाहरण देतो एका मिनिटामध्ये आणि पुढे चालतो. आपण ग्रामीण भागामध्ये असं म्हटलं जातं की शेतामध्ये जेव्हा पिकं वाळायला लागतात त्यांना आपल्या जर शेतामध्ये येऊन कुणी पानाड्यानं पाणी दाखवलं तर तिथं बोर घ्यावा, तिथं बोर घ्यावा. हल्ली पाणी दाखवणाऱ्याला लई डिमांड आहे. काही काही भागात तर मला म्हणाले, महाराज तुम्हाला कळतं का? मला म्हणलं कळतं, पण मला बघून दुसरीकडे पळतो, जागेवर राहत नाही. बर, बोर घ्यावा. बघा, एखाद्या शेतकऱ्यानं शेतामध्ये बोर घेतला, बोरला पाणी लागलं म्हणजे त्याची उत्पत्ती झाली. बर, आता पाणी उत्पन्न झालं, पण आमच्या भागात असं म्हटलं जातं की मोटार जर लवकरात लवकर बोरमध्ये टाकली नाही आणि पाणी जर बाहेर काढलं नाही तर झरे दुसरीकडे निघून जातात किंवा बोर आटतो. याचा अर्थ काय? फक्त पाण्याची उत्पत्ती होऊन अर्थ नाही, ते पाणी जोपर्यंत आपण बाहेर घेणार नाहीत, एखाद्या भांड्यात, हौदात, टाकीत, कशात ना कशात ते स्थिर करणार नाहीत, म्हणजे साठवणार नाहीत, तोपर्यंत त्या पाण्याला महत्व प्राप्त होत नाही. आता जास्त दिवस जर पाणी साठवून ठेवलं तर इयत्ता 7वी 8वी मध्ये असताना विज्ञानाच्या गुरुजींनी आम्हाला एक गुणधर्म शिकवला होता. गुरुजींनी आम्हाला विज्ञानाच्या वर्गात असं शिकवलं की एखाद्या ठिकाणी जर पाणी जास्त दिवस साठवून राहिलं तर त्याच्या भोवती पहिला सजीव तयार होतो, पहिल्या सजीवाची निर्मिती तिथं होते, त्याचं नाव आहे आमिबा. बरोबर आहे? तिथं आमिबाची निर्मिती होते. आमिबा म्हणजे तुमच्या माझ्या भाषेत शेवाळ, हिरवं शेवाळ. इकडे शब्द काही वेगळा आहे का? शेवाळ. बघा, तुम्ही जास्त दिवस साठवून ठेवलेल्या पाण्याच्या भोवती शेवाळ्याची निर्मिती होते, म्हणून घरातल्या माय मावल्या भांड थोडं हिरवं दिसायला लागलं आणि पाणी थोडं शेवाळायला लागलं की ते पाणी निचरून देतात, म्हणजे टाकून देतात, भांड कोरडं करतात. तेव्हा त्या पाण्याला विशेष असं महत्व प्राप्त होतं. अर्थात काय? पाण्याची उत्पत्ती झाली, पाणी स्थिर झालं आणि पाणी लयाला सुद्धा गेलं. तद्वत या जगताची उत्पत्ती भगवान पांडुरंग परमात्म्याने केली आहे. मी माझ्या मुखचं बोलत नाही, म्या बोलविल्या आणि म्या चालविल्या वृक्षाचेही पान हालेजाची सत्ता. वेगवेगळ्या पद्धतीने सांगता सत्तेने वेदासी बोलणे आणि सूर्यासी चालणे तुझिया बळे. अर्थात या जगताची उत्पत्ती भगवंताने केली आहे, या जगतामध्ये स्थिरता भगवंतामुळे आहे आणि हे जगत लयाला घेऊन जाण्यासाठी सुद्धा भगवंतच कारणीभूत ठरणार आहे. असो, जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्या हातामध्ये आहे असा रुक्मिणी प्राणसंजीवन प्राणसखा कृपाळू पांडुरंग परमात्मा. आणि दादा, आता कान डोळे उघडे ठेवून ऐका, तो भगवंत आहे. त्या भगवंताच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. याचं अप्रोक्षपणाने ज्ञान करून देणारी सकल संत मांदियाळी. संत सांगतात भगवंत कसा आहे, तर तो भगवंत निर्गुण निराकार आहे. पण निर्गुण निराकार भगवंत आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. तो सोपा झाला कुणामुळे झाला, तर सवे तुकया मेला तेने आगुना आणिला. अरे देवा, तुला जे देवपण आहे ना ते आमच्यामुळे. आमची या भावे तुझा देवपण
आणि तुझं देवपण आणले देवा आमुच्या भावे तुझं देवपण तुला देवपणाला आणलं आम्ही आणि आमच्या भावामुळे तुझा भाव वाढला आमच्या भावामुळे तुझा भाव वाढला अशी भगवंताची ओळख करून देणारी सकल संत मांदियाळी त्यामध्ये विशेषतः साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्ववंद्य ज्ञानोबाराय ज्या ज्ञानोबारायांनी आज दादा मगाशी आम्ही बसलो तेव्हा आमचे बापू असं सांगत होते की आम्ही बाहेर देशात विमानानं जाऊन सत्ता केला बरोबर आहे आत्ताच्या काळामध्ये तुम्हाला तिकडे जाण्यासाठी काय काय करावं लागलं आठवून बघा आधार कार्डचं व्हेरिफिकेशन पासपोर्टचं व्हेरिफिकेशन विजा पोलीस स्टेशनला ते नॉन क्रिमिनल इतकं सगळं अर्थात मला सांगायचंय काय मुद्दा लक्षात घ्या की या क्षणाला 21व्या शतकात टेक्नॉलॉजीच्या जमान्यात आम्हाला प्रांत सीमा ओलांडण्यासाठी अनेक कायद्यांची तरतूद आहे दादा पण 12व्या शतकामध्ये कसलीही तरतूद नसताना या सगळ्या प्रांत सीमा ज्यांनी ओलांडून टाकल्या आज एका मिनिटामध्ये गुगलला एका देशाची लोकसंख्या तिथलं क्षेत्रफळ तिथलं राहणीमान तिथलं वैशिष्ट्य गुगलला टाकल्या एका मिनिटात आपल्या हातामध्ये येतं एका मिनिटामध्ये कळतं दादा पण 12व्या शतकामध्ये टेक्नॉलॉजीचा ट सुद्धा नव्हता ना तेव्हा वसुदेव कुटुंबकम नावाची संकल्पना माझ्या ज्ञानोबारायांनी 12व्या शतकात हे विश्वाची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर या ओवीतून वसुदेव कुटुंबकम नावाची संकल्पना ज्ञानोबारायांनी मांडली दादा ज्या ज्ञानोबारायांनी अजोड अशा या वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं ज्ञानेश्वरी हरिपाठ चांगदेव 65 अमृत अनुभव यासारखे ग्रंथ तुमच्या माझ्या हातामध्ये दिले ज्या ज्ञानोबारायांना संन्यासाची पोरं म्हणून वाळीत टाकलं ज्या ज्ञानोबारायांना भिक्षेसाठी गेलं असताना अंगावर शेण माती फेकून मारण्यात आली परंतु एवढं काही असताना सुद्धा माझ्या ज्ञानोबारायांनी पसायदान मागत असताना दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वस्व धर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो थेला हो प्राणी जात माझ्याकडे वेळ कमी आहे असे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्ववंद्य ज्ञानोबाराय आणि त्याच ज्ञानोबारायांना वडील असणारे आणि या वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरा महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जाणारे म्हणून आजही माझ्यासारखा कॉलेज करणारा पोरगा जेव्हा पंजाबला घुमानला साहित्य संमेलनासाठी जातो ना आणि पंजाब प्रांतामध्ये घुमानला गेल्याच्या नंतर माझ्याकडे बघून एक शीख धर्मीय माणूस मला म्हणतो ओ पाजी आप महाराष्ट्र से आए हैं यानी कि आप संत नामदेव की भूमी से आए हैं याचा अर्थ काय तर महाराष्ट्राची ही कीर्तन परंपरा पंजाब प्रांतापर्यंत घेऊन गेले आणि सांगितलं नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप आणि या महाराष्ट्रात पहिलं कीर्तन ज्यांनी केलं नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे सगळे संत एकत्रित यायचे तेव्हा पहिलं कीर्तन करण्याचा अधिकार ज्या नामदेव महाराजांनी तुम्हाला मला दिला आणि या कीर्तन परंपरेतून काय केलं ज्ञानदीप लावू जगी अज्ञानाचा अंधकार दूर करायचा आणि ज्ञानाची एक ज्योत एक प्रकाशाचा किरण आशावादी किरण समाजाच्या मनामध्ये पेरण्याचं काम कीर्तन परंपरेतून ज्यांनी केलं ते भक्त शिरोमणी नामदेव महाराज एवढंच नाही तर आजही पंजाबचा धर्मग्रंथ अभ्यासायलो ना कुठला झोपले का गुड नाईट पंजाबचा मला काय सांगायचंय पंजाबचा धर्मग्रंथ सांगायले महाराज तुम्ही इथं आम्हाला आमचेच माहित नाही पंजाब तर लय लांब आहे आम्हाला आमचेच उघडायला वेळ नाही परंतु त्या धर्मग्रंथात गुरु गोविंद साहेबांच्या धर्मग्रंथात माझ्या नामदेव महाराजांची पद अभ्यासायला मिळतात एवढं मोठे पण माझ्या नामदेव महाराजांचे त्यांनी ही कीर्तन परंपरा म्हणून दादा बोलू महाराष्ट्रात कीर्तन आहेत महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन वृंदावन हरिद्वार ऋषिकेश तिकडे कथा भागवत कथा शिवकथा शिवपुराण गरुड पुराण देवपुराण देवी भागवत हे सगळं पण कीर्तन महाराष्ट्राच्या बाहेर म्हणून हल्ली एक नवीन ट्रेड झालाय की ट्रॅव्हल्स मध्ये लोक भरायची वृंदावनला न्यायची आणि तिकडे जाऊन सत्य करून तिकडल्या लोकांना कीर्तन परंपरा समजून सांगायची आणि हे मी नाही बोलत ऐसे संत जन ऐसे हरीचे
मी नाही. ऐसे संत जन ऐसे हरीचे दास ऐसा नाम घोष सांगा कुठे तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली दे. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे सुंदर अभंग झाला. म्हणून ही कीर्तन परंपरा एवढंच नाही तर ज्या मराठवाड्याच्या भूमीतून आलोय ज्यांनी अध्यात्मामध्ये विनोदी शैलीतून भारुड आणले. दादा नीट ऐका, विनोदी शैलीतून भारुड आणले आणि भारुडाच्या निमित्तानं खरं तत्वज्ञान सांगितलं. पण हल्ली काळ बदललाय, भारुड राहिले नाही, भारुडाचं गारुड झालंय. म्हणजे टला ट पला प मला म माय बडा की तू बडा तू बडा की माय बडा हे ह्याच्यातच भारुडाचा सगळा गोंधळ झालाय. असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि या वारकरी संप्रदायाचं भूषण माझ्या जगण्याचा पाया ज्यांच्या एका वाक्यामुळं सत्यासत्यासी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता ही एक संकल्पना दृढ संकल्प ज्यांनी दिला असे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय ज्यांच्याविषयी बोलत बसलो तर माझं आयुष्य जाईल. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणजे काय? भक्तीचा मळा चैतन्याची चितकळा वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा. ज्यांना गावात नाही मान गावात मान नाही कोणाला. आता लोक डोक्यावर घेऊन तुकाराम तुकाराम हल्ली तर तुकाराम शिवाय पूर्ण विराम नाही का? तुकाराम झाल्याशिवाय पंक्ती बसत नाही. पण जेव्हा तुकोबराय होते कोपला पाटील गावीचे आता मज भीक कोण घाली आता मज भीक कोण घाली. भगवंता गावचा पाटील कोपला गावचे लोक कोपले. दादा तुकोबराय होते तेव्हा लोकांना तुकोबराय कळाले नाहीत आणि कळाले असते तर बंबाजी बुवानं तुकोबरायांना त्रास दिला नसता. सालो मोलानं तुकोबरायांची अभंग चोरली नसती आणि रामेश्वर भटांनी तुकोबरायांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली. पण तुकोबराय कळाले नाही. पण तुकोबराय कळाले नसते तरी माझ्या तुकोबरायांनी संकल्प केला धन्य म्हणावीन इहलोकी लोका भाग्या मे तुका देखेला. आणि बघा तुम्ही तुकोबराय ज्यांनी तुकोबरायांची गाथा बुडवली त्यांनीच लिहिलं तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम हो साई सद्गुरुनाम म्हणून दादा एक गोष्ट सांगू. संत पीठाच्या ठिकाणी संत क्षेत्राच्या ठिकाणी किंवा संत जिथं राहतात ना तिथल्या लोकांना त्या काळात संतांची महती कळत नाही. पण संत निघून गेल्याच्या नंतर 5-5 रुपयाच्या प्रसादाच्या पुड्या ऐकून तिथले लोक श्रीमंत होतात. तिथले लोक तुम्ही जागे आहे ना ह्या 4-5 जणांनी वाजवले की मग वाजवायला टाळ्या. जिथं आवडलं तिथं बिंदास टाळ्या आणि जेव्हा भजन होईल तेव्हा भजन करायचं. विठ्ठल मी काय सांगतो ज्यांना गावात नाही मान ज्यांच्या घरात नाही धान म्हणजे धान्य. आम्ही आता निघालो होतो गावाकडून येत होतो. आमच्या इकडे थोडा पाऊस कमी काल रात्री पाऊस झाला म्हणून सोयाबीननं मान टाकली आणि जसं ते हे ओलांडलं आम्ही शिवून त्याच्या खाली आलं की तिकडे हिरवेगार धान. माझ्यासोबत माझे मित्र होते. मी म्हणायचं धान काय जोरात आले. धान आमच्या इकडं पिकं म्हणतात म्हणे. म्हणलं धान म्हणजे धान्य. ज्यांच्या घरात नाही धान दादा आताचा दुष्काळ काही नाही. लोक ह्या 4-5 वर्षात तर सुखी झाले पण त्याच्या आधी दुष्काळ नावानं लय बोंबलत होते आमच्या इकडले लय. आणि पीक विम्यासाठी हाणामाऱ्या होत्या. ह्या बँकेत येगळा त्या बँकेत येगळा
काही काही मॅनेजरनी रिझाईन केले त्या पीक विम्यामुळे. त्याचा आलाय महाकच काय आला नाही. हा दुष्काळ काहीच नाही. एखादा भूगोलाचा अभ्यासक पोरगा असेल तर त्याला विचारा, या पृथ्वीचा अभ्यास करत असताना या पृथ्वीवर सगळ्यात मोठा दुष्काळ कधी पडला तर 72 ला एक दुष्काळ पडला होता, तो मला कळत. पण त्याच्यापेक्षाही मोठा दुष्काळ माझ्या तुकोबरायांच्या काळात पडला. मी नाही बोलत. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान स्त्री एक अन्नान्न करिता. तुकोबरायांच्या पत्नीला अन्नाच्या एका कणा वाचून मरण पावं लागलं. इतकी बिकट परिस्थिती होती. आणि आठवलंय म्हणून सांगतो, त्या काळात तुकोबरायांच्या घरात अन्नधान्य नाही. पत्नीला देहांत, पत्नीला जीव सोडावा लागला. हे तुकोबरायांच्या कानावर आलं. आणि तुकोबराय भामचंद्र डोंगरावर भजन करतायत. आणि तुकोबराय विचार करतायत, माझ्यासारख्या शेठ सावकाराच्या घरी, माझ्यासारख्या दुकानदाराच्या घरी, सावकाराच्या घरी अन्नाच्या कणा वाचून आपल्या घरातल्या पत्नीला मरण पाहावं लागत असेल तर सर्वसामान्य माणसाच्या घरातले काय हाल असतील. आणि तुकोबराय सावकार होते दादा. तुकोबरायांकडून त्या काळातल्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं. मी काय सांगतोय नीट ऐका. शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं. कोणाकडून बोलता का? तुकोबरायांकडून. कर्ज कुणी घेतलं? शेतकऱ्यांनी. आज कर्ज कोण घेतय? शेतकरी. पण आजच्या शेतकऱ्याला सावकाराच्या जाचाला कंटाळून मरावं लागतं. पण तुकोबरायांच्या काळात ही वेळ का आली नाही? तुकोबरायांनी फक्त भजन केलं नाही तर भजनासोबत सामाजिक उपक्रम केले दादा. म्हणून तुकोबरायांचं नाव जोपर्यंत चंद्र सूर्य तारेल ना तोपर्यंत राहणार आहे. आणि कीर्तनाच्या प्रारंभीच सांगतो, अध्यात्माला जोपर्यंत सामाजिकतेची जोड येत नाही ना तोपर्यंत तुमच्या त्या अध्यात्माला किंमत नाही. म्हणून मला आलो तेव्हा बापूंनी आणि आमच्या महाराजांनी सांगितलं की गेल्या वर्षी सप्ताह झाला नाही, आम्ही 150 झाडं लावली. 150 वर्षाचा सप्ताह झाला तुमचा. का? एक झाड लावलं तर ते लाखो वर्ष जगतं, पिढ्यानपिढ्या जगतं. तुम्ही सप्ताह झाला नाही म्हणून जर 150 झाडं लावताना ही सामाजिक जाणीव तुमच्याकडे आहे म्हणजे तुमचं अध्यात्म खरं आहे. तुकोबरायांनी सामाजिक जाणीव जोपासली. तुकोबरायांनी भजन सोडलं, घरी आले, गळ्यातला विना, हातातल्या चिपळ्या काढून ठेवल्या. तुकोबराय संदुकाजवळ गेले, शेतकऱ्याच्या 7-12 हातामध्ये घेतल्या, ज्या शेतकऱ्यांनी तुकोबरायांकडे गहाण ठेवलेल्या होत्या. आणि ऐका, माझ्या तुकोबराय इंद्रायणीच्या डोहाकडे निघाले. कान्होबा दादा आडवा आला. कान्होबा दादाला त्याचा हिस्सा देऊन टाकला. इंद्रायणीच्या तीरावर तुकोबराय गेले. त्या वह्यांकडे पाहिलं, त्या 7 बाऱ्यांकडे पाहिलं आणि माझ्या तुकोबरायांनी त्या 7 बाऱ्याला नमस्कार केला. आणि वाक्य लिहून घ्या, या जगातली, या देशातली आणि या महाराष्ट्रातली पहिली सरसकट कर्जमुक्ती कुणी केली तर ती माझ्या तुकोबरायांनी केली. माझ्या तुकोबराय इंद्रायणीच्या डोहात शेतकऱ्याच्या वह्या बुडवल्या. पण दलिंदर लोक आत्ताच आहेत असं? त्या काळापासून दलिंदर लोक आहेत. ज्या तुकोबरायांनी वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या त्याच इंद्रायणीच्या डोहात माझ्या तुकोबरायांची गाथा बुडवली. गाथा ही मानसिकता आत्ताच नाही दादा. लोक म्हणतात लई माणसं निष्ठुर मनाची झाली, ती आत्ताचीच नाही. तुकोबरायांच्या पत्नीचं देहांत झालं. तुकोबरायांच्या भाऊजाईची तब्येत बिघडली. रोज लोक तुकोबरायांच्या दाराला जाऊन विचारायचे, वहिनीची तब्येत कशी आहे, वहिनीची तब्येत कशी आहे. संताजी जगनाडे महाराज बाजूला होते तेली समाजाचे. आणि संताजी जगनाडे महाराज तुकोबरायांना म्हणले, तुकोबा तुमच्या घराबद्दल गावातल्या लोकांना किती आपुलकी आहे. तुकोबरायांनी हसून उत्तर दिलं, अरे संता, ही लोक वहिनीच्या तब्येतीची विचारपूस करायला येत नाहीत तर हे वाट पाहतायत वहिनी जातात कधी, दुसरं गोड जेवण खायला मिळतं कधी. कारण तुकोबरायांनी पत्नीच्या देहांतानंतर गोड जेवण गावाला दिलं होतं. ही विचार प्रणाली कुठून आली माहित नाही. परंतु ज्यांच्या घरात नाही धान परंतु चित्तामध्ये समाधान, ज्यांच्या घरात गळकताट, मोडकी खाट, फुटका माट, पण ज्यांनी निर्माण केली ही वैकुंठाची वाट, असा ज्यांचा या इहलोकातला थाटच थाट, ते देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय. आणि त्याच जगद्गुरु तुकोबरायांचे पटशिष्य तुकोबराय गेल्याच्या नंतर त्यांनी तुकोबरायांचा धावा केला. किती धावा केला की तुकोबरायांचा धावा करता करता भगवान पांडुरंग परमात्मा त्यांच्या समोर येऊन उभा राहिला आणि सांगितलं, सांगा काय काम आहे. आणि त्या भगवंताकडे निळोबरायांनी पाहिलं आणि निळोबराय म्हणले, तुला बोलवलं होतं का?
तुझं लागी किंवा तुझं लागी येथे बोलाविले कोणी अन प्रार्थिल्या वाचोनी आलास का हे देवा बिनबुलाय मेहमान का आलास तुला इथं बोलावलं का आम्ही तुझा धावा नाही तो कयाचा धावा करीत असो म्हणजे भगवंत आल्याच्या नंतर भगवंताला गुरुसाठी ज्यांनी माघारी सारलं म्हणजे आयुष्यात गुरुचं स्थान किती आहे संत कबीरदासांनी लिहिलं गुरु गोविंद दो खडे किन केला गोपाव बलहारी गुरु आपणे गोविंद दियो बता एकीकडे गुरु उभे आहेत आणि दुसरीकडे देव उभा आहे देवाकडे पाठ करा आणि गुरुकडे जा देव पुन्हा तुमच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकद ज्यांनी आपल्या भक्तीतून दाखवली ते संत निळोपार आहे त्या निळोपारायांचा 4 चरणाचा आणि संतांचं वर्णन करणारा अभंग आहे विठ्ठला सेवेला सुरुवात तर झालेलीच आहे पण गेली 116 वर्ष झालं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह मोजे रावळगाव आणि या नगरीमधली ही दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे खरं तर आवड म्हणून कीर्तन क्षेत्राची निवड करणारा हा पोरगा आहे ही सगळी गुणवान मंडळी काल मी इन्स्टाला स्टोरी टाकत असताना व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत असताना एक लाईन लिहिली हॅशटॅग लिहिला की जेव्हा आपलं नाव मोठ्या लोकांच्या यादीत येतं तेव्हा होणारा आनंद हा गगनात मावेन असा असतो त्याचं कारण असं आहे की कुठंतरी युट्यूबला आमच्या बापूंनी आणि या गावातल्या सगळ्या मंडळींनी आमचे कदम दादा आमचे हरिभक्त परायण वासुदेव महाराज यांनी ऐकलं आणि यांना वाटलं पोरग बरं बोलतंय म्हणून तुमच्या समोर आणून उभं केलंय मी काय लय मोठा महाराज नाही दांडगा महाराज नाही मी आपला कॉलेज करत करत कीर्तन करणारा पोरगा आहे युट्यूबला माझी व्याख्यानं भरपूर आहे पण ते युट्यूबचं थोबाड आणि इथलं थोबाड वेगळं दिसतंय बरोबर आहे का ते बघापासून बरेच जण बघायलो मी ती आहे होय सर्च करायली तेच आहे का बघायला कन्फर्म पण तिथं आमची ड्रेसिंग वेगळी तिथं शर्ट पॅन्ट कॉलेजमधला कार्यक्रम मेडिकल कॉलेजचा कार्यक्रम पण व्याख्यानं करत करत अध्यात्माची जोड आपल्याला असावी त्याचं कारण आहे वाक्य लक्षात ठेवा तरण्या पोरांसाठी वाक्य की कॉलेजमध्ये जाणं जीन्स पॅन्ट टी शर्ट आयफोन स्मार्टवॉच स्पोर्ट्स बाईक ग्लोबलायझेशन फॅशन आणि एज्युकेशन ही माझी गरज आहे पण धोतर फेटा आणि कीर्तन माझं कर्तव्य आहे गरज आणि कर्तव्य या दोन्ही गोष्टी सोबत घेऊन महाराष्ट्रावर फिरणार हे पोरग आहे विठ्ठला त्यात महाराजासारख्या आपल्याकडे काही गोष्टी नाहीत कारण आम्ही आलो तर आम्हाला कुणीच ओळखीलं नाही ते तो उभे होते आमचे कदम सर होते बरेच जण जवळून गेले पण त्यांना वाटलंही नाही महाराज असे असतील कारण महाराज म्हणले की लोकांच्या डोक्यात 3 गोष्टी फिट आहेत महाराज म्हणले की भली मोठी गाडी महाराज म्हणले की बक्क्याची बक्क्या बॉडी महाराज म्हणले की त्याला ठुलेली दाढी आपल्याकडं गाडी नाही बॉडी नाही दाढी नाही आपली काडीवर माडी आहे पण रोज खेडोपाडी जायला चालू आहे आता प्रवास जास्त होतो म्हणून गाडी घेऊन फिरतोय लॉकडाऊन मध्ये घरी बसू बसू थोडी बॉडी सुधारली आणि दाढी आता ठेवायला लागलोय पण महाराष्ट्रभर या तिन्ही गोष्टीतून प्रवास चालू आहे व्याख्यान कविता कीर्तन नाटक आणि तुमच्या गावामध्ये यायचा योग हा या मान्यवरांच्या उपस्थितीत इतके सुंदर गायक पण मला आलो का नाही बोलू का थोडं मोकळं बोलू का हा हा बोलू का मोकळं मागेले सांगा बोलू फक्त मागेले
सांगा, बोलू का? हा मग ऐका, उद्यापासून लवकर या जा. हा ना, पण मला उशिरा येणारे लोक लय आवडते. एक 4-5 वर्षापूर्वी आमच्या अंबाजोगाईला एक बिल्डिंग पडली. वाचले कोण? मला कमाल वाटते महाराज, लोक कीर्तनालाच उशिरा येतात. आम्ही मंडपात आलो तेव्हा माय मावल्या तर नव्हत्याच. अरे बाप, मला इथं काय महिलांना प्रवेश नाही का काय, असं मला प्रश्न पडला. पण लोकांचं कसं आहे, आता तर भजण्याची रूपावळी सुरू झाली आहे. मग भजण्याचा रूपाचा अभंग व्हायचा, मग त्याची ठोपा रुक्माई व्हायची. काय ठोपा काय व्हायची? ठोपा रुक्माई व्हायची. मग महाराज यायचा, महाराज इना घ्यायचा, थोडे वेळ याना घ्यायचा. म्हणजे त्याचं रूप पाहता लोचनी, अभंग, चाल, नमन, आणि मग महाराज निवांत बोलायला सुरुवात करणार. मग आपलं निवांत नाही. संप्रदायात घाई केली पाहिजे. मी नाही सांगत तुका म्हणे तड करू, तुका म्हणे तुका म्हणे तातड करू, पाय धरू बळकट, जीव देईन हा बळी. तुम्हाला वाटलं पाठ नाही म्हणून सोडलं, स्वर गेला म्हणून सोडलं. तुका म्हणे तातड करू, पाय धरू बळकट, जीव देईन हा बळी. करीन होळी संसाराची, किंवा करावी तातडी. परमार्थात येण्यासाठी घाई करावी. पण लोक परमार्थात येण्यासाठी नाही, जाण्यासाठी. आता आलेत का नाही, 10 वाजता सुरू केलंय, सोडतोय कधी की. वैशिष्ट्य लोकांचं, लोक आले की आणि इथं आल्यास काय करावं? तुका म्हणे निवांत राही, आणि पाहिले पाही. इथं आल्यास निवांत राहावं, पण लोकांना इथं आलं की घाई होती. घाई नाही, इथं निवांत राहायचं. पण तुका म्हणे म्हणून तातड करायचं, जरा लवकर येत जा. एक आणि दुसरी गोष्ट, फ्रेश बसा बरं. फ्रेश असं बसू नका की 12 वाजता मला फुकायचंय. फ्रेश बसा. कारण काही लोक कीर्तनाला असे बसते, ते घरूनच ठरवून येते, आज काही हो, हसायचं नाही म्हणजे. आणि महाराजांना किती म्हणू भजन करायचं, मग येतोच काय ना, काही ठरवून. काही तर म्हणते आपल्याला बघून महाराजाला टेन्शन आलं पाहिजे की हसू नका. बरं काही लोक किती ठरवितात हसायचं, पण त्यांना हसायचे. बरं काही लोकांचं तोंडच असं, ते हसायलेत का दुखी कळतच. गावात काही लोक असे असतात, ते जर समोरून आले तर लोक रस्ता बदलते. कारण काही लोकांचं आयुष्य असं झालंय, ते 10-12 वर्षापासून म्हणाले जगण्यात काही मजाच नाही. मरू बी ना, फक्त जगण्यात काही मजाच नाही. कीर्तनात फ्रेश बसायचं. नाही तर आज मी एवढा खुश आहे, एवढा आनंदी आहे ना, कारण आल्या पाहिलं मी इथं, ही सगळी माझ्या आयुष्यातलं राहिलेलं स्वप्न संस्थेत बसायचं. ही गुणीजन, ही लेकरं, ते नाचताना मला भीती वाटायची, एखाद्या फळीवर मागून पाहिजे मी, असं काही होऊ नये. कारण ते त्यांच्या तालात आहेत, त्यांच्या आनंदात आहेत. नाही तर बऱ्याच भागात काय होईल बाबा, कीर्तनाला गेलं की असा महाराज माझ्यासारखा टवटवीत, गुलाबाच्या फुलासारखा, पकवाच्या कमळाच्या फुलासारखा टवटवीत, भजनी झेंडूची फुलं एका दोरीत वावलेली, आणि आमच्या समोर सगळे सूर्यफुलं. ब त्या फुलाचं नाव सूर्यफुल कुणी ठेवलं, तो मोठा प्रश्न आहे. तो मोठा प्रश्न. जे कधीच सूर्याकडे बघत नाही त्याचं नाव सूर्यफुल. नाही घोटाळा आहे. पण कीर्तनात फ्रेश, शोक सभेला गेल्यासारखं बसायचं. कारण कीर्तनात लोक असे बसते, इकडं आहे का नाही माहित नाही, पण आमच्या भागात ते जरा येड आलं होतं. इकडं मड जळतं, इकडं सुरू होतं, आज या ठिकाणी आपल्या गावचे, त्याला नाव माहित नसतं, यांचं दुःखद निधन दुःखदच असतं ना. कुणी म्हणतं का आमच्या इथे सलवी हरिकृपेने गेले, म्हणतं का? आणि भगवंत करो त्यांच्या आत्म्याला शांती लावून. भगवंतच करणार आहे बाबा, तू जिवंत असताना शांतीने जगू दिलं नाही. आणि मी त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सामील आहे. नकोच. ते काही जण म्हणतात माझे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, मग नाव कसं काय माहित नाही.
साधं लॉजिक लावायचं, तसं बसायचं एकदम फ्रेश. कारण मी एक गोष्ट सांगत असतो, ज्याच्या आयुष्यामध्ये डिप्रेशन आहे आणि ज्याला वाटतं चला जिंदगीमध्ये काय अर्थ राहिला नाही, रंग राहिला नाही, त्या माणसानं माझ्या वारकरी संप्रदायाच्या सप्त्यात 7 दिवस येऊन बसायचं. 10 वर्ष जास्त नाही जगलं तोच कीर्तन बंद करतो. जगण्याची प्रेरणा आणि आनंद माझा वारकरी संप्रदाय देतो दादा. म्हणून ही वारकरी संप्रदायाची परंपरा, कीर्तन परंपरा, तिथं बसायचं फ्रेश. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा भजन होईल की नाही तेव्हा तेव्हा टाळी वाजवायची. झालं काय, तुम्ही कायद्याचा शासनाचा नियम पाळला कदम सर, भजनाला बसल्या बसल्या मास्क दिले, पण मला आलं टेन्शन. करा भजन, एक तर आधीच ओळखी नाहीत, त्यात ते मास्क लावल्यामुळे ओळखीचं मी ओळखू येत. ह्या काही दिवसात असं झालंय, समोरच येते राम राम, हे म्हणते राम राम, गेल्यास म्हणते कोण होत रे, सख्य बी असू ना मग ओळखू येईन. आपण आता इथं बसले, जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा टाळी वाजवायचं आणि भजन करायचं. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, कारण एकच आहे, माझ्या कीर्तनामुळे तुमचा उद्धार होईल ह्याची गॅरंटी नाही. माझं कीर्तन झालं, बाहेर इमान आलो, चला टुमॉरो मॉर्निंग स्वर्ग, असं होईल का? बसावी म्हणा, माझं नाही, जगातल्या कुठल्याच कीर्तनकाराच्या कीर्तनामुळे तुमचा उद्धार होईल याची 100% गॅरंटी नाही. पण कीर्तनामध्ये केलेलं नामचिंतन याच्यामुळे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार. आणि कीर्तन 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 म्हणजे काय? मुखी गावे हरीचे गुण, मुखी गावे हरीचे गुण. भगवंताचं नाम संकीर्तन, भगवंताचं नामचिंतन करणे म्हणजे कीर्तन आहे. म्हणून जेव्हा जेव्हा भगवंताचं भजन होईल की नाही तेव्हा तेव्हा प्रत्येकानं भगवंताचं नामचिंतन करावं. सेवेकरिता निवडलेला अभंग निळोपरायांचा 4 चरणाचा, या अभंगातून निळोपरायांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. पहा, माझ्याकडे वेळ कमी आहे, बोलायचं जास्त. निळोपराय संतांचं वर्णन करतायत. वर्णन करणारा कोण आहे आणि कोणाचं वर्णन केलं जात आहे याच्यावर डिपेंड आहे. माझ्यासारखा एखादा मुरकुल पैलवान जर हिंद केसरीचं वर्णन करत असेल किंवा माझ्यासारख्या पोरानं कुस्तीच्या डावाबद्दल बोलू नाही. पण कोण निळोपराय, ज्यांची सुरुवातीला प्रस्तावनेत मी गोष्ट सांगितली की तुकोबरायांपुढं ज्यांनी भगवंताला पाठीमागं केलं, भगवंताला माघारी पाठवलं आणि तुकोबरायांचा धावा केला आणि तुकोबरायांना यावं लागलं, ते निळोपराय संतांचं वर्णन आजच्या अभंगातून करतायत. सेवेकरिता का अभंग निवडलाय? वारकरी संप्रदायाचा जो अलिखित नियम आहे त्यानुसार दुसऱ्या दिवशी संतपर प्रकरणातला अभंग सेवेकरिता असावा हे मी वाचलं आणि त्यानुसार संतपर प्रकरणातला संतांची ओळख करून देणारा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. मुळामध्ये संत कोणाला म्हणावं हा सगळ्यात मोठा प्रश्नार्थक चिन्ह आत्ताच्या काळामध्ये उभा आहे. कोणाला म्हणावं, त्यातल्या त्यात आम्हाला तर म्हणूच नाही, पण संत कोणाला म्हणावं त्याचं कारण आहे, मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात काही असे भामटे संत आले की ज्यांनी समग्र संत परंपरेला काळीमा फासली. समस्त संत परंपरेला काळीमा फासली. मी बोलणार नाही, तुमच्या लक्षात येईल. मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये आलेला एक संत हम स्वयं भगवान के झेरॉक्स है. हम स्वयं
भगवान के जेरोक्स है। पिछले कई सालों से जेरोक्स भी अंदर है, ओरिजिनल भी अंदर है, बाहरीच नहीं आए, अंदरीच। आता झेरॉक्सचं एक गंमत आहे, ते मायक्रो कॉप्या मारणाऱ्या पोरांनी कळत, कॉलेजमध्ये कॉप्या मारणारे मायक्रो करून कॉप्या मारतात का नाही? झेरॉक्स किती सुंदर येऊ द्या, एक काळा पट्टा येतोच। तसं जो कोणी स्वतःला देवाची झेरॉक्स म्हणेल त्याच्यावर तसा काळा पट्टा आल्याशिवाय राहत नाही। मध्यंतरी दुसरा एक संत आला, त्यानं तर एकाच वेळी दोन्ही धर्माचा अपमान केला। तुमच्या जागे आहे ना? एकाच वेळी दोन्ही धर्माचा अपमान केला। त्या संतांचं नाव होतं राम रहीम। राम म्हणून हिंदूंचा आणि रहीम म्हणून मुस्लिमांचा, दोन्ही धर्मातलं नाव एकत्रित केलं आणि सगळ्या अध्यात्माला सच्चा डेरा सौदा। इथं कोण नाही ना तिकडलं? नाही ना? असलं तर असलं जे खरं आहे ते बरं। आता प्रश्न विचारतो, ते संत आहे हे कधी कळलं? जेव्हा त्याचं लपडं बाहेर आलं। त्याच्या आधी माहित होतं का ते संत आहे? होतं का माहित? त्याच्या आधी माहितीच नव्हतं। बरं होतं काय? मी कॉलेजला जातो ना, माझ्या कॉलेज मधले पोरं माय काय चाललंय बाबा राम रहीम, मला काय बाबा राम रहीम, अरे असलं काय म्हणालो कळायला ना? त्यांच्यामुळं पुन्हा इकडले डिपार्टमेंट आलं होतं, ती राधेमा आय माडेश भाईजिनी की अमेरिकेत जाऊन डान्स करेल। मग लोक म्हणे बाबा गुरु माय गुरु। ही जी हल्लीच्या काळामध्ये त्याचं काम पोटासाठी झाले दलित बहुत, ही जी परंपरा आहे ना, म्हणून बघा तुम्ही या लोकांमुळं ऋषी मुनींचा जयघोष इथे सारा फुल गेला। उद्या कुणीच म्हणणार नाही भारती महाराजाच्या कीर्तनाला काळं कुत्र नव्हतं। म्हणील का? असं तेच म्हणील कुत्र जे इकडं आलं नव्हतं। आणि काही कुत्रे सत्याकडे येत उलट ते सत्ता आलं की कशाला? कशामुळं? कोरोनाजन्य परिस्थिती। कशामुळं? कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये कोणाला झालं तर आणि पॉझिटिव्ह आलं तर आणि कार्यकर्ता मेळावा दणक्यात, राजकीय सभा जोरात। कोरोना हा प्रचंड चांगला माणूस आहे, खूप त्याच्यासारखा शुद्ध सात्विक आजार आतापर्यंत मी बघितला। कोरोना एकमेव असा आजार आहे जो फक्त धार्मिक ठिकाणी आणि आध्यात्मिक ठिकाणीच असतो। तो बार मध्ये घुसत नाही, दारूच्या ठिकाणी जात, तो कुठं येतो? कीर्तनात। म्हणजे किती धार्मिक आहे। म्हणजे जिथं बुद्धांची करुणा आहे तिथंच कोरोना आहे, जिथं ममता आहे, जिथं प्रेम आहे आणि जिथं वायफळ गोष्टी आहेत तिथं ते येत नाहीत। पण मी अभिमानानं सांगेन, तुमचे लाख लाख धन्यवाद देईल की प्रशासनाला विश्वासात घेऊन तुम्ही हे डेअरिंग केले। खरंच 700 किलोमीटरहून आलोय मी। किती तुम्ही कितीहून आले? मग फ्रेश बसा ना, मग फ्रेश बसा ना। इतक्या लांबून आलो का? कारण संप्रदायाचं काम खंड पडला नाही पाहिजे। आणि तुम्ही जे ताकद दाखवली ना त्याला खरंच सलाम आहे, सलाम आहे। कारण ही गरजेची आहे, गरजेची आहे। काळ फोपावत चाललाय आणि आता जसे मला वाटतं जसे सत्य सुरू झाले ना, आता दुसरी इच्छा आहे शाळा एक लवकर सुरू। कारण दादा खरं सांगू, या 2 वर्षात सगळ्यात जास्त नुकसान एज्युकेशन सिस्टमचं झालंय। बाकीच्या तरी झालेल्या नुकसान भरपाई करता येईल आर्थिक सगळ्या,
पण एज्युकेशनल जे नुकसान झालंय ना, 48 पडणार पोरगा 88 न पास आहे. किती ना 88. ते एवढं खुश आहे, ते म्हणाले कोरोनाची लाट यावी पण माझ्या 12वीच्या वर्षात यावी. कधी यावी? 10वी आनंदाने गेली, 12वी अशीच सुखात जावी. कोरोनाची लाट यावी पण 12वीच्या वर्षात खुश आहे ती. हा, खुश आहे. सगळ्यात जास्त ही लेकरं बघा तुम्ही, शाळेतून जाणारे लेकरं, आणखीन 1 वर्ष जर घरात राहिले ना, इकत येत आपल्याला. 1 वर्ष. म्हणून एज्युकेशन सिस्टम सुद्धा लवकरात लवकर, आणि ऑनलाईन नाही, कारण ऑनलाईन ते शिकायलंय का काय करायले सांगता येईना. काळ बी असा बदलला. काळ कसा बदलला बघा तुम्ही. अगोदर सगळ्यात जास्त नाव कशाला ठेवावं लागत होतं? मोबाईलला. मी तर महाराज रोज मोबाईलच्या पाया पडतो. तुम्ही म्हणताल का? मोबाईलमुळे आपल्याला कार्यक्रम वाढले. मोबाईलमुळे लोक सर्च करायचे, अविनाश भारती बरं बोलतोय, बोलवा. म्हणून माझा देवच आहे मोबाईल. मी रोजच पाया पडतो. का? कारण घराचे हप्ते त्याच्यावर तर सोडवायला चालू आहे. पण ही लवकरात लवकर सुरुवात व्हावी. विठ्ठला मी हे सांगत होतो की मध्यंतरीच्या काळामध्ये, आणि दादा एक वाक्य लक्षात ठेवा, अशा काही भोंदूबाबामुळं समस्त अध्यात्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला. मला माहितीये, मी तरी फक्त वेळ प्रसंगी आणि कीर्तनाच्या वेळेला हे धोतर वगैरे घालतो आणि कीर्तन करतो, परंतु मला माहितीये 24 तास या वारकरी संप्रदायाचे कपडे घालून फिरणारी जी लोक आहेत ना, त्यांच्याकडे सुद्धा काही मूर्ख लोक चांगल्या नजरेनं बघायला तयार नाहीत. त्याचं कारण काय? ही जी अशी मूर्ख महाराज मंडळी किंवा मूर्ख संत मंडळी या महाराष्ट्राच्या मातीत किंवा या भारतभूमीमध्ये होऊन गेली ना, त्यांच्यामुळं सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन. पण एक वाक्य लिहून घ्या, या 4-5 वर्षात लई संतांच्या भानगडी आणि लई संतांची लपडे बाहेर आले, पण त्याच्यामध्ये माझ्या वारकरी संप्रदायाचा एक बी नव्हता. एक बी. आणि खरा वारकरी असल्या भानगडीत पडत, आणि तो असल्या भानगडीत पडतो तो खरा वारकरी. 2 गोष्टी क्लिअर. मग असा सगळा प्रादुर्भाव असत असताना आज या क्षणाला संतांची खरी ओळख करून घ्यायची असेल तर निळोपाराय म्हणतात, संत ओळखायचेत ना, तर या जगतामध्ये संत तेच आहे. कोण? अभंगाचं पहिलेची संत तेची संत, तेची संत तेची संत.
मी तर सांगत असतो म्हणजे असे वाजवणारे, असे गाणारे, ही सुंदर साऊंड सिस्टीम, बोलणारा माझ्यासारखा पोपट, असं प्रमाण झालं की मध्ये मी फक्त डीजे डीजे एसक्यू आरक्यू झेडक्यू फक्त एवढं म्हणावं. तुम्ही म्हणताल का? कारण इथं जो आनंद आहे ना दादा, तो दुसरीकडं कुठंच नाही. मला एका संत संमेलनाला मी गेलो होतो आणि तिथे एका कॉलेजच्या इंजिनिअरिंग स्टुडंटनं प्रश्न विचारला होता की आमच्या गावात सप्ताह होतो पण आम्हाला सप्त्यातलं काही कळत नाही. म्हणलं कसं काय कळत नाही? बऱ्याचदा असं होतं दादा. मला एक जण मला तुमचं काय असतं किंवा सकाळी पाठवी ते गायलेले हायतच ते वाजवायलेले हायतच काय म्हणतात की काय नाही की फक्त धडधड ऐकू येते आणि स्वर ऐकू येते पण अभंग काही कानावर पडलेले कळत. त्याचं कारण असतं की पूर्वजन्मामध्ये अभंग ऐकलेले असावे लागतात, तेव्हा एकदा म्हणलेला अभंग कानावर पडला. हे वैशिष्ट्य ते हरिपाठ पहिल्या 9 अभंगापर्यंत लवकर पाठ होते. रामकृष्ण हरीपर्यंत हरिपाठ लई स्पीडनं पाठ होते. का? कारण मागच्या जन्मामध्ये तितकंच ऐकलेलं असते, तिथपर्यंत पाठ केलेला असते, पुढं पुढं जड जाते. ही पूर्वजन्माची पुण्याई असते, ती फळाला येत असते कुठंतरी. असो, पण इथं जो आनंद आहे दादा, आणि मी तर खरं कीर्तनकार ह्या चालीमुळे झालोय. मला वारकरी संप्रदायातल्या चालीमुळे कीर्तनकार झालो. आता सांगू का, मी गावामध्ये मंदिराच्या बाजूला गोट्या खेळायचो आणि माझ्या गावात सप्ते व्हायचे 11. किती? 11. 2 वर्षात झाले नाही पण 11 सप्ते. आणि मी मंदिराच्या बाजूला एके दिवशी गोट्या खेळू लागलो, हरिपाठ सुरू झाला. हरिपाठ आणि हरिपाठाला आपण असतो आदिनाथ गुरु सकळ सीताचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा. डीजे लावला का काय? सत्य डीजे. मग प्रश्न पडला ना, ते गोट्या बिट्या ठेवल्या, आलो मंदिरामध्ये, हे म्हातारे नाचायले. कोण? म्हातारे. आणि जगामध्ये एकमेव असं ठिकाण आहे जिथं म्हातारे आनंदाने नाचतात, ते इथलं भजन. आनंद तेथेचा मुकयाची बाता पहिल्या तुका म्हणे वृद्ध होती. काय वय काय? 72ला उलट करा आणि 27 वर्षाचं पोरग इथं आणून उभा करा. इतका आनंदात उभा राहते का बघू. 10 मिनिटं उभं राहिलं तर चल उधर बैठेंगे, चल सामने बैठेंगे, चल. इथून फाट्याला चलत गेलं तर गोळा आला गोळा. वाटतंय का? रोज उभे आहेत ना. हा, आता 2-4 तास ते बसणार नाही. आणि बसत तुका म्हणे इथे वृद्ध होती तरणे. वृद्ध लोक सुद्धा तरण्यासारखा आनंद घेतात दादा. हरिपाठ सुरू झाला, म्हातारे नाचू लागले. मग आमचे महाराज म्हणले, अय ये नाच आहे. आणि हरिपाठाला याच चाली पाहिजे. हरिपाठाला ठाई म्हणून जमल का? आलेले पोरं बोले चला
जोड अवघाची संसार सुखाचा करीने आता आम्हाला खाली बसवायचं अवघाची संसार सुखाचा करीन कोण्या दुश्मनानं लिंबू मला कळलं ना? आणि खरं सांगू का मला त्यो लिंबू लागला मी तो उभा आहे संसार सुखाचा करीने आलो नाचलो 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 आणि लगेच आमचे महाराज म्हणजे आज रात्रीची पंगत अन्न जेवाय आहे का जेवाय आहे गेलो जेवायला नंबर 1 डाळ भाटी आज डाळ भाटी होती ना नंबर 1 म्हणलं घरी शिळं खाण्यापेक्षा बरं आहे. थोडं नाचलं की जेवलो आणि माझ्या गावात सत्य किती 11 88 पंक्ती 365 दिवसात ते 88 दिवस हा खरं सांगतो. आणि लोक चुकीची म्हणे वारकरी शिळे तुकडे वारकरी आहे का असं वारकऱ्याला फोन लावून महाराज काय खायचंय गोड खायचे की तिखट खायचे पोट खराब झालं असेल तर पिठलं भाकर खाऊ नाहीतर खांदेशी ठेचा भरत भरीत विचारतात लोक. मग आम्ही म्हणतो काल काय खाल्लं होतं मग उगाच म्हणायचं काय झालंय पोट खराब झालंय जरा ठेचा वगैरे व्यवस्थित करा सांगाल ते मला सांगायचंय काय सांगाल ते हे वारकरी संप्रदाय. जेवलो 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 महाराज म्हणले रात्रीच्या जर कीर्तनाला आले तर बिस्किटचा पुडा भेटतो. अरे बाप आणि तेव्हा 4 रुपयाला बिस्किटचा पुडा होता 16 बिस्किट यायचे आणि आम्ही 14 जण होतो घरात. किती आले वाट्याला 4 इथं अख्खा पुडा आणि कीर्तनात उभे महाराज काय सांगायला आमचं लक्ष पुढा भेटतो कधी कीर्तन झालं बिस्किट खाल्ले महाराज म्हणले जागराला थांबले जागराच्या भजनाला थांबले तर चिवडा म्हणलं रात्री 2 वाजता चिवडा इकडे दिवाळीला भेटो ना बरं दिवाळीला भेटायचा पण सगळे पाहुणे येऊन खाऊन गेले की मिठाचा खाल्ला उरलेला खा बाळा तुझ्यासाठीच केला पाहुणे गेल्यास सकाळी पुन्हा काकड्याला चहा अरे ज्ञानेश्वरी पारायणाला मध्यंतरी नाश्ता दुपारी पुन्हा जेवण पुन्हा प्रवचन ऐकायचे पुन्हा आनंद घ्यायचा आणि वारकरी संप्रदायामध्ये तिथं खात खात नाचत नाचत गात गात इथं येऊन कधी उभा राहिलो माझे मलाच कळलं नाही बाबा. आणि हा आनंद आहे हा आनंद आहे. आणि बघा तुम्ही वारीमध्ये बिना माईकचे 10 पकवाचं रिंगणात एकत्रित येऊ द्या नारोबा तुकाराम भाऊ तुमची डीजे सिस्टीम आहे का आहे ना मग इथं नाही तुम्ही डीजे वाजवता का म्हणजे लोक नाचवता का डीजेवर हो पण डीजे पेक्षा इथं भारी वाजतंय. डीजेचं काय कुठलंही गाणं असो आणि त्याच्यावर परत यो यो हानी शिंग आता आमच्याकडे यो यो कुत्र्याला म्हणते यो 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 यो. बरं बरं तुम्हाला खरं सांग का डीजे वाल्यांनी आपल्या चाली चोरल्या सिद्ध करतो. वारकऱ्याची एक चाल आहे पारंपरिक जुन्या मोठ्या झब्यावाले ते म्हणत नाही ते म्हणत पण वारकऱ्याची चाल आहे त्याला ताल मात्रा काल सम काही माहित नाही पण ते दणक्यात चाल तुका म्हणे माझे हेची सर्व सुख आहे का नाही. आता हे डीजे वाल्यानं चुरली आणि जर हे खोटं असेल तर आपण नाव बघा बघा तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे थोडं थोडं वाजवा तुका म्हणे माझे अरे दिवानो
मुझे पहचानो काय गरज आहे आम्हाला ओळखायचंच नाही तुला कहा से मैं अरे तू जन्माला यायच्या आधीपासून माझा आजही चाल म्हणतोय तू जन्माला यायच्या आधीपासून त्यांनी चोरलं ते त्याच्यावर वाजत इथं तसं नाही अभंगाचा भाव बदलला की अभंगाची चाल बदलते दादा अभंगाचा भाव बदलला मी बोधेबाबांकडे चातुर्मास केला म्हणून चाली मी ऐकल्या बघा तुम्ही मला गायनातलं जास्त कळत नाही पण इथं काकडा होते ना काकडा महाराज काकडा होते लोक असते कळ तुमचा 1 मिनिटाचा असा 1 सेकंदाचा पॉज मला सांगून गेला की लोक किती असतील काकड्याला लोक इथं नाही कुठंच नाही आमच्या भागात तर काकड्याला 2 माणसं ठेवूनच दिले ते दोघं देव ते देवाला म्हणतात ओठा पांडुरंगा ते दोघच उठेले सकळ जण ते मला कुठे घरी ते दोघच म्हणजे सकळ जण काकड्याला लोक मी तर बऱ्याच सप्त्यात बघितलंय काही सप्त्यात लोक साऊंड सिस्टीम वाले येऊन भेटते हे बघ हरिपाठाला दणक्यात आवाज दे सगळं चालू ठेव साऊंड मॉनिटर वरले करणे सगळं कीर्तनाला मी चालू ठेव काकड्याला फक्त बंद कर काकड्याला वरले करणे बंद कर ते साऊंड सिस्टीम मला म्हणला का वाटलं तर माझ्याकडून 5000 जास्त घे वरले करणे बंद का लई गोड सुटीची वेळ असतील ते लई एवढत येत झोप काही नीट होत पण संप्रदायात सगळ्यात महत्वाचा काय काकडा जिथं जागच नाही झालं तिथं आयुष्यामध्ये व्यवस्थितपणा येईल का पण काकड्याला लोक आणि काकडा सुरू होऊ द्या दादा पांगुळ सुरू होऊ द्या पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय बैसल जयावरी सैराट ते जाय सैराट जाय बरं सैराट म्हणजे ते नाही आरचीन परशान पळून गेले धरलं हाणलं तात्याच्या रक्ताच्या पावलाच्या टचे संप्रदायाचा सैराट वेगळा दादा मला जास्त कळत नाही पण तुम्ही सांगा पांगुळाची चाल कधी कोणी उडत्या चालीत म्हणली का महाराज पांगुळ झालं देवा पांगुळ झालं ती नीट गोड वाटत पांगुळाची चाल याच चालीमध्ये चांगली वाटते दादा जसा अभंगाचा भाव तशी अभंगाची चाल हे प्रकरण होऊ द्या कर जोडून नवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव कोटी रुपये दिले तरी हा आनंद भेटत त्याच्यासाठी वारकरी म्हणूनच जन्माला यावं लागतं आणि आता आठवलं म्हणून सांगू याच्यातला एक जण पण माझ्या ओळखीचा नाही
एक जण पण मला आता भावना दाटून आल्यात, पण सांगतो मला बरेच जण फोन करून विचारतात, महाराज तुमची किती जणांची टीम आहे? म्हणजे त्यांना टोळी म्हणायची असते. किती जणांची टोळी आहे म्हणजे गाणारा वाजवणारा आहे का? म्हणलं नाही हवा, मी एकटाच, वन मॅन आर्मी. मग महाराज तुमचं ना आमचं जमन कसं काय? याच्यातला एक जण पण माझ्या ओळखीचा नाही. पण पोरांनो सांगा, पहिल्यापासून वाटायले का आमची ओळख नसल्यासारखं वाटायले का? अरे एखाद्या अनोळखी माणसाला संप्रदायामध्ये सांभाळून नेण्याची वृत्ती फक्त माझ्या वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी आहे. मी जे संप्रदायावर प्रेम करतो, महाराष्ट्रात लई संप्रदाय आले आणि गेले, पण 12व्या शतकापासून आतापर्यंत छाती ठोकपणे आणि अभिमानानं स्वाभिमानानं उभा कोणता आहे? तर माझा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून मला संप्रदायावर विशेष प्रेम आहे. गरज नाही दादा महाराज कुठला आहे गायक, कुठला आहे वादक, कुठला आहे. आणि त्याला ज्ञानोबा तुकोबाचं नाव घेतलं आणि रामकृष्ण हरी रूपावीनं सुरुवात केली की तो माझा आहे, संपला विषय. ही भावना वारकरी संप्रदायाची. नाही तर बाकीच्या ठिकाणी सगळा गोतावळा सोबत नेऊन फिरवला, बाकीच्या कलाकारांना, बाकीच्या गायकांना. पण संप्रदायात तसं नाही. त्याला चाल उचलली की इकडे तशीच चाल निघते. हे कुठलं कन्व्हर्सेशन आहे दादा? ही कुठली समाज आहे? अरे पंढरीच्या वारीमध्ये, माऊलीच्या सोहळ्यामध्ये, रिंगणाच्या ठिकाणी चोपदारांनी फक्त काठी वर केली की सगळ्या वारकऱ्यांना कळतं की आता आरती होणार आहे. कुठलं मॅनेजमेंट आहे? कुठलं मॅनेजमेंट आहे? आपण एखाद्या इव्हेंट मॅनेज करत असताना तरुण पोरांना माहितीये की कॉलेजची फक्त वेलकम आणि फ्रेशर्स पार्टी जर आपल्याला आयोजित करायची असेल तर सिनियर कोण, ज्युनियर कोण, बोलणार कोण, पाहुणे कोण, निवेदन कोण, आभार कोण, सगळं नियोजन करायला आमच्या नाकी 9 येतात. पण ना बोलवायची गरज आहे ना सांगायची गरज आहे. 22-23 दिवसाचा सोहळा न नियोजन करताही इतका चांगल्या पद्धतीने साजरा होतो तो वारकरी संप्रदाय. म्हणून पंढरपूरच्या वारीमध्ये महाराष्ट्रातले लोक जेवढे, भारतातले लोक जेवढे ना, त्या भारतातल्या लोकांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिकण्यासाठी परदेशातले लोक बरमोडा घालून वारीत आलेले असतात. ते फोटो सेशन साठी नाही तर भारतातल्या पंढरीच्या वारीचे फोटो घेऊन बाहेर देशामध्ये जाऊन जातात, दाखवतात आणि सांगतात इसको बोलते है द मॅनेजमेंट. वैशिष्ट्य पंढरपूरच्या वारी. म्हणून मला संप्रदाय आवडतो बघा. सो ह्या अभंगामुळे मी कीर्तनकार झालो. संत कोणाला म्हणायचं? निळंबराय सांगतात, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. म्हणून आता इथून पुढं जरी कोणी संत स्वतःला म्हणवत असेल किंवा दुसरं कोणी आपल्या मनामध्ये त्याला संतत्वाची भावना देत असेल, मला आता आठवलं म्हणून बंकट स्वामीचं मगाशी नाव निघालं. आदरणीय महाराजांचे गुरुवर वडील या गावचं भूषण हे बंकट स्वामीचे पटशिष्य होते. आणि मी बीड जिल्ह्यातून आलोय, बंकट स्वामीच्या जिल्ह्यातून आलोय. आणि आता ज्या म्हणलेल्या चाली आहेत ना, या काकड्याच्या चाली सुद्धा बंकट स्वामी गात होते आणि वारकरी तल्लीन होऊन ऐकत होते. ही परंपरा वारकरी संप्रदायाची तुमच्या गावात आहेत. मामासाहेब दांडेकरांचे पाय या नगराला लागलेत. आज माझं भाग्य उजळलंय की जिथं मामासाहेब येऊन गेले त्या घरात गेलो, तिथं उभा राहून कीर्तन करतोय. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मग संत कोणाला म्हणायचं, संत म्हणून ओळखायचं कोणाला? तरण्या पोराला सांगणे. एखादा कोणी स्वतःला संत म्हणून घेत असेल तर समग्र वारकरी संप्रदायाला आणि समग्र अध्यात्माला तुम्ही कधीही गालबोट ठेवू नये. त्याचं कारण काय? जगातला सगळ्यात सुंदर, जगातलं सगळ्यात मोठं आणि जगातलं सगळ्यात तात्विक तत्वज्ञान हे भारतातल्या अध्यात्मात आहे. पण अध्यात्मातल्याच काही लोकांमुळं अध्यात्माकडे माझ्यासारख्या तरुण पोरांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पण तो दृष्टिकोन असा ठेवा, संत कोणाला म्हणतात तर संत ते नाहीत जे कसल्याही प्रकारचा तानाटोना करत फिरत नाहीत. अभंगाचं दुसरं नेनती काही तानाटोना, 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 नेनती
काही टाना टोना नामस्मरणा वाचून ज्यांचा हेत विठ्ठल. तुम्ही म्हणता महाराज प्रमाणावर बोलले नाही, पण ज्यांचा हेत विठ्ठल आहे तो कसा आहे हे प्रमाण. आणि हे प्रमाण सुटलं नाटाचा पहिला अभंग. विठ्ठला मोचे आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान दिसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडे ही मात विठ्ठलाची, विठ्ठल विस्तार लाजनी, सप्तही पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवने, विठ्ठल मुनी मानसी, विठ्ठल जीवीचा जिवाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा, लावियला चाळा विश्व विठ्ठले, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बहिणा आणि भाता, विठ्ठले विन सार नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरे ज्यांचा हेत. विठ्ठलाशिवाय दुसरं काहीच नाही दादा. विषय तो त्यांचा झाला नारायण, सर्व भावे लोभ्या आवडे हे आम्हा नारायण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण. वेगवेगळे प्रमाण आहेत दादा, माझ्याकडे वेळ कमी आहे. विठ्ठलाशिवाय दुसरं काहीच नाही. विठ्ठल अखंड विठ्ठल. कोण? ते संत आहेत जे विठ्ठलाशिवाय दुसरं काही करत नाहीत. संतांना विचारलं दादा निरोपाच्या प्रसंगाला, का हो तुम्ही आयुष्यभर काय केलं? दिनरजनी गोविंदाचे पोवाडे. संतांचं आपल्यासारखं नव्हतं. सप्ताहाला विठ्ठल. काही काही लोक तर इतके डेंजर आहेत, सप्ताह आला तरी त्यांना काही, कारण आता हे दुसरा दिवस आहे म्हणून बरं आहे. मी बऱ्याच भागात बघितलंय सप्ताह झाल्यास गावात चर्चा होती. कसं की आज गावात कर्मच नाही. कधी? सप्ताह झाल्यास. सप्ताह झाला की गावात बसून चर्चा. आज जरा गावात कर्मच नाही. काय 7 दिवस जल्लोष होता, काय तो आनंद होता, काय तो सोहळा, बाबा 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 बाबा, आज कर्मच नाही. आणि ते सप्त्याकडे एकदा बी आलेलं नसते. त्याला दुःख सप्त्याचं नाही, पंक्ती बंद झाल्या हे दुःख आहे त्याला. पंक्ती बंद झालं. काही काही लोक ठरवून करतात बाबा, ठरवून. संतांना विचारलं तुम्ही काय केलं? दिनरजनी हाची धंदान गोविंदाचे, अखंड भगवंताचं विठ्ठलाचं नाम चिंतन केलं. माझी मदत झाली अनावर आणि छंद या नामाचा घेतला. असे वेगवेगळे प्रमाण आहे. पण कधीतरी कुठंतरी कसं तरी देवाचं नाव विसरलं असेल ना. सांगितलं हो गड्या, आम्ही 2-3 अवस्थेमध्ये भगवंताचं नामचिंतन करू शकलो नाही. शिंक जांभळी आणि इतुकाची वेळ. बघा तुम्ही आता मी काय सांगतोय का, संतांच्या जीवनामध्ये शिंक जांभळी खोकला आल्यास संतांनी भजन केलं. ओ केलं. आपलं उलटय. काही लोक शिंक आल्यास आता तर शिकायचं राहिलं. आता ते शिंकणं हा शॉर्टच राहिला नाही. अगोदर जर कोणी शिंकलं तर काय म्हणायचे? सत शिकलं. आता उठ उठ, त्याला जर आज शिक उठ राहिलं. साधी जरी शिंक आली तर लोक शंकेनं बघायचे. म्हणजे ते काही काही लोक तर शिंक दाबू दाबू गेले, खोकला दाबू दाबू गेले. काही लोक बऱ्याच म्हातारे 6-6 महिने खोकललेच नाही. त्यांना माहिती खोकललं की 15 दिवस, खोकललं की. ज्या म्हाताऱ्याची खोकल्याच्या गोळ्या होत्या का नाही, त्यांच्या गोळ्या बंद. खोकला आता नाही. तुम्हाला तर खोकला गेला. बया कोरोनानं काय केलंय, छोटे मोठे आजार गायबच केले दादा. ते राहिलेच नाहीत. पण आपलं कसं आहे, एखाद्याला शिंक येऊ द्या, ऐशी राम. काही काही शिंकल्यास देवाचं नाव घेते. तुम्ही बघा, मी लांबचं नाही बोलत, शेजारचेच बघायचे, जवळचे. एखाद्याला खोकला यावा, बजरंग बली. बजरंग बलीला गदा घातला काय? आता एखाद्याला जांभळी द्यावी,
रुक्मिणी पण पांडुरंग. म्हणजे मला सांगायचंय काय, शिंक जांभळी खोकला आल्या संतांनी भजन केलं नाही, देवाचं नाव घेतलं नाही, आणि आम्ही इतके दुर्दैवी की फक्त शिंक जांभळी खोकला या 3 अवस्थेतच देवाचं भजन करतो, देवाचं नामचिंतन करतो. पण संत कोण, ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना. मला याच्यावर बोलायचंय. संत कोणाला म्हणतात, ज्याला टाना टोना जमत. टाना टोना म्हणजे ते ओम भगनी भागोदरी भगमासे माझा आत्मा तुझा, तुझा आत्मा माझ्या, ओम भट स्वाहा. हा तेच आहे. कारण हल्ली हे पीक आलंय, पीक. आता माझं काय बरं आहे का, मी गेलो कोणी एका गावात गेलो तर ते म्हणे बाबा, म्हणलं बोला, हे आमच्या पोराचा हातचा बघा. म्हणलं छान आहे की, छान आहे हात. नाही नाही बघा तर त्याची कर्मरेषा काय. म्हणलं मला कळलं असतं तर मी बोंबलं फिरलो असतो का मावशी, ह्या गावून त्या गावाला फिरलो असतो का. बरं याला कारणीभूत लोक बी, बरं याला कारणीभूत फक्त ते भोंदू नाहीत, लोक बी. एखादा कुणी असला जाणता की त्याच्या भोवती हे रांग, आणि वारकऱ्याकडे जय हरी बाबा, जय हरी, फक्त जय हरी, नोनी हरी नको, जय हरी. आणि बाबाकडे हेड लाईन. आता मी गोसाई जाती ना, ते माझ्याकडे एक जण आला, ते म्हणे बाबा 4 दिवस झालं तापच राही नाही लेकराची. म्हणलं मग जरा अंगुरा तर करा. म्हणलं मी BA आहे, BHMS नाही, MBBS नाही, मी माझ्या ह्यानं काय ताप कमी होणार, डॉक्टरकडे घेऊन जा. नाही नाही बाबा अंगुरा तर लावा. आता अंगुराच नाही घरात. ते आईनं चुलीमध्ये गौरी भाजली होती, ती गौरीची राख घेतली. म्हणलं आता नाही नाही लावाच, म्हणजे लावली. ती दुसऱ्या दिवशी आलं ना माझ्याकडून, बाबा तुमच्यामुळे गेली. मला आता वस्तू दवाखाना टाकून आमच्याकडे राख लावून मिळेल. आणि अशा राख लावणाऱ्या बाबांनी संप्रदायाची राख लावली महाराज विठ्ठला. मेहनती काही टाना पण लय लय आलं दादा. ते तिकडे ते दारू सोडवणारा बाबा आहे. इकडलं मला इकडं पहिल्यांदाच आलो मी आमच्या तिकडं. आणि ते दारू पिणारा यावं, त्यानं साखर खावी, आणि साखर खाल्ली की दारू. मी एकदा त्या गावात गेलो, तिथं सगळे बेवडे. बरं ते बेवडे इतके हुशार, काही बेवडे म्हणे आज लास्ट आहे, साखर तर खायची, निस्ती खायला खायची. काही काही बेवड्यांनी साखरच त्याच्यात टाकली. कडू लागायला म्हणून साखरच त्याच्यात टाकली, आणि ती सुटली काही नाही, पण ह्याची वाद पेटली. पुन्हा सुटायचा काही प्रश्न. प्रचंड प्रचंड भोंदूगिरीचं सोंग आलंय दादा, प्रचंड. पण आपली चूक अशी, एखादा बाबा भगवे कपडे घालून आला दादा, एक वाक्य नीट लक्षात ठेवा, पण नंतर ह्या भगव्या वस्त्रांची दहशत इतकी पसरली ना दादा, की बऱ्याच चांगल्या भगव्याधारी लोकांकडे सुद्धा शंकेनं बघायला लागली लोक. वरी भगवा झाला अंतरी बसलेला नामे, वरी भगवा झाला अंतरी बसलेला नामे, त्याला म्हणून ये साधू जगीन संभाळा साधू. वरी भगवा झाला नामे अंतरी बसलेला नामे, वरी भगवा झाला नामे अंतरी बसलेला नामे, त्याला म्हणून जगीन संभाळा साधू. याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. आणि वरी भगवा झाला नामे. फक्त भगवे वस्त्र घातले म्हणजे तो साधू हो. आम्हाला 5वीला अभंग होता, 5वीला. ऐसे कैसे झाले भोदू कर्म करून, अंगा लावून या राखण डोळे झाकून. आणि इतके डिजिटल बाबा भोदू बाबा आले ना, इतके डिजिटल. ते मध्यंतरी ABP माझा बातमी होती, लॅपटॉप बाबा आला. अरे लॅपटॉप बाबा. बरं इकडलं मला माहित नाही, मध्यंतरी ती आम्हा एक आली गुजरातची, इकडं बी होतं का येड.
मला वाटलं आमचा मराठवाडाच बिघडला काय की खानदेश बी तसंच आहे का? तसं तर गुजरात तुम्हाला जवळ आहे. ते गुजरातला जायचे तिथला फळ घेऊन यायचे मग लेकरं व्हायचे. बाबा बाबा ह्यांचं नाही महिला मंडळ तिकडं नाही हो. आणि महिला मंडळ तर असल्या गोष्टी लय बोलतात बरं. मग दादाने ती चाल सुरू केली तो मला भीती वाटली होती कुणी उठतं का काय तिकडून. आपला वासुदेवाची ताल बाबाने वाजवलं होतं. ते कन्नड साईडला एका कीर्तनात गेलो अशीच चाल म्हणली ते खालून लोक उठले. माईक एकीकडं मी दुसरीकडे पुन्हा जागेवर आलो. ते सॉरी आली म्हणे अंगात. म्हणलं सॉरी सॉरी आपल्याला माहित नव्हते सॉरी. काही काही येतं देवाचं. तुम्ही तर नाही बोलता. तुम्ही तर बाबा बाबा तुम्ही तर कने संप्रदायाला असं केलंय तुमच्याकडे बघून संप्रदायाकडे बघावं का नाही असं वाटायला. इतके व्रत इतके वैकल्य बाबा बाबा बाबा. ते आठवलं म्हणून ते आता आमच्याकडे ते सुरू होत आहे. आता ते गुरुवार असतील बघा. हा गुरुवार. शान मानव घरी निघाली शंभलीने कलावतीने लीलावतीला खुणावले. मी लय भारी वाचली ती पोथी मनातून वाचली कधी. शंभलीने वैभवलक्ष्मीचे व्रत आखले. शेवटच्या गुरुवारी प्रसाद गेला. शेवटच्या गुरुवारी प्रसाद करून तो गॅसवर होता. तिच्यामध्ये समुद्र किनारी नौका आली. श्यामबाला प्रसाद न घेता समुद्र किनारी गेली. नौका बुडाली. श्यामबाला वापस आली. पुढच्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलावले. वैभवलक्ष्मीचे ग्रंथ आणले वस्त्र आणले. प्रसाद घेतला बुडालेली नौका वर निघाली. म्हणजे ते नौसेनेनं हे व्रतच ठेवावे. नौदल जे आहे ना आपलं नौदल नौदलानं हे व्रतच ठेवावे. बुडालेल्या नौका तर बाहेर येतील. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे. 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे. त्या ग्रंथासोबत 5 पीस द्यावे. पीस असे द्यावे की तिला ते तिसरीला द्यावे. बघा तुम्ही खरं सांगा बरं. वैभव लक्ष्मीच्या पिसासोबत असं एकतरी पीस आलं का जे शिवलं ते लगेच दुसरीकडे फॉरवर्ड व्हॉट्सअपला मेसेज कसे ना फॉरवर्ड तसं ते पीस तिला त्याचं पीस तिला. शेवटच्या 2-3 वर्षांनी तिचं पीस तिच्या गर्लफ्रेंड आपलं झालं. अवघड आहे दादा. आलं घेतलं आम्ही. दादा मी काय सांगतोय तुकोबारायांचा या पोथी पुराणावर अभंग ज्ञानोबारायांची ओवी आणि जर याच्यावर ज्ञानोबारायांची ओवी तुकोबारायांचा अभंग असेल तर मला सांगून द्या. माझ्या ज्ञानात भर पडेल आणि मी बोलणं बंद करेल. पण जे खरं आहे ते मांडल्याशिवाय राहणार नाही. ते आता ते रविवार एक आले. रविवार एकाच पाटावर चंद्रन सूर्य. तुमच्याकडे आहे का नाही माहित नाही. आमच्याकडे रविवार आले एकच पाठ इकडून चंद्र इकडून सूर्य. म्हणलं जे निसर्गाला जमलं नाही ते माझ्या घरात. चंद्र सूर्य मी काय एकत्र बघितले. चंद्र म्हणाला सूर्याला नीट भाऊ मी जर गार झालो ना तो बर्फ करी. सूर्य म्हणला चंद्राला तू नीट राह मी जर तापलो. इथून सूर्याला पाणी. मी म्हणलं आई कशासाठी आहे ना त्या बापाचं आयुष्य वाढावं. त्याला 4 भाकरी खाऊ घाल ना. आता वाढत पण काही येतं व्रत वैकल्य दे. मी नाही सांगत. तुम्ही व्रते नियमून करावे शरीराते न पिडावे दुरी केही न बचावे तीर्थासिया. ज्ञानोबारायांची उभी आहे. ते तिकडे गेले ना लेकर. नवसे सायासे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसानं सायासानं लेकर झाले असते तर लग्न करायची गरज. पण आमच्या डोक्यात खुळ आहे आणि माय माऊल्यांच्या तर डोक्यात असं आहे जोपर्यंत त्रास होत नाही तोपर्यंत भक्तीच नाही तोपर्यंत. आता श्रावण महिना आला ना खडी साखरेचा सोमवार. खडी साखरेचा तुम्ही काही जणीच्या संकष्ट चतुर्थ्या बघितल्या. जोपर्यंत मिठाचा मोदक लागत नाही तोपर्यंत उपास सुटत आणि मिठाचा मोदक नेमकं 15 मोदकाच्या नंतरच लागतो. त्याच्या आधी काही ते लागत काही आलं. काही कुठून आलं कशामुळे आलं माहीत
आमच्याकडे मध्यंतरी ते हे घालतं बघा, शुक्रवारचा उपवास. शुक्रवारी आपल्याकडे देव नव्हता, शुक्रवारचा उपवास. आंबट तुंबट खाऊ नये, आंबट खाणाऱ्याला शिवू नये. शुक्रवारच्या दिवशी आपल्या फ्रीज मधले आंबट लिंब शेजाऱ्याच्या घरी नेऊन ठेवावे मोजून, आणताना मोजून आणावे. दादा वाक्य सांगतो, लिहून ठेवा. 8व्या वर्षापासून वैभव लक्ष्मीचं व्रत करते, 80 वर्षाची झाली, घरात वैभव आलं नाही. जर हिनं फक्त 8 वर्ष गाथेचं ज्ञानेश्वरीचं पारायण केलं तर घरात वैभव आल्याशिवाय राहणार नाही. खरंय, त्या खऱ्या गोष्टी स्वीकारा. नेनती काही ताना टोना नामस्मरणा वाचून संताकडे जा, खऱ्या संताकडे जा, खऱ्या वारकऱ्याकडे जा. अहो मला रोग झालाय, विठ्ठल म्हणा. अहो मला दुःख झालंय, भजन करा. मला करमत नाही, भजन करा. नामस्मरणा, नामस्मरणाशिवाय दुसरं काहीही लागत नाही खऱ्या संतांना. मग माझी विनंती आहे, आता सगळ्यांनी प्रेमपूर्व अंतःकरणातून भगवंताचं भजन करा. विठोबार तुम्हाये, उठू नका, उठू लय बाकी अजून येतो ट्रेलर था, पिक्चर भी बाकी आहे. थांबा. कॅमेरा भजन करा, भजन टाळ्या वाजवा जरा, बघू द्या. शिवाजी भावना द्वारकाशेठ अग्रवाल, स्वर्गीय भाऊसाहेब निंबा हिरे, स्वर्गीय हिलाल गोपाळ पवार, श्री भिकन दशरथ गायकवाड, श्री जगन्नाथ बिला अमृतकर, स्वर्गीय रमेश प्रल्हाद निकम यांच्या स्मरणार्थ श्री डॉक्टर दीपक श्रीकृष्ण पाटील, समस्त बागरे परिवार, श्री त्र्यंबक चंद्रसिंग बांबरे, श्री यशवंत नाथू देवरे, रमेश त्र्यंबक येवले, कमलाकर लक्ष्मण कुलकर्णी, राजेंद्र दादाजी शिरोळे, मधुकर काशीनाथ भाऊसार, राजेंद्र मुंद्रीधर नागमोती, भिका साहेब नथू कुमावत आणि शरद गांधी म्हणजे शरद गांधी उद्धवशेठ बिरारी यांनी महाराजांचं पूजन करण्याकरता व्यासपीठावर विराजमान व्हावं. विठोबा